राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत विज्ञान पुरस्कारांचं वितरण. जयंत नारळीकर यांचा मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कारानं सन्मान. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोलंबोत घेतली श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची भेट. श्रीलंकेच्या पुनर्बांधणीच्या प्रयत्नांना दर्शवला भारताचा पाठिंबा. दितवाह चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला $450 दशलक्ष सर्वसमावेशक मदत पॅकेज देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची जयशंकर यांची श्रीलंकेला ग्वाही. जी-रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांची तरतूद. ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, शिवराज सिंह चौहान. मुंबईसह राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार. शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या युतीचा अखेर निर्णय. दोन्ही ठाकरे बंधू उद्या युतीची घोषणा करणार. संजय राऊत यांची माहिती. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात युती होण्याची शक्यता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून युतीबद्दल सूतोवाच. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मी कराडसह 8 आरोपींविरोधात न्यायालयात आरोप निश्चित. पुढील सुनावणी 8 जानेवारीला. आणि विशाखापट्टणम इथल्या दुसऱ्या महिला T20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 129 धावांचं लक्ष्य.